लासलगाव नगरीत संत जनार्दन अनाथ आश्रम व वृद्ध आश्रमात आपण आता जे संस्थापक आहे त्यांच्याशी गुंजाळ सर त्यांच्याशी आपण थोडीफार चर्चा करू। त्याचबरोबर आम्ही एक आमचे सांघिक मित्र असतील सागर निकाये सर असतील त्यांच्या संदर्भात माणुसकी फाउंडेशन तर्फे एक छोटासा कार्यक्रम पण या ठिकाणी घेण्यात आला, त्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करू। सर नमस्कार। नमस्कार। आता किती मुलं आहे सर तुमच्याकडे? आमचं जय जनार्दन स्वामी अनाथ आश्रम वृद्धाश्रम गोशाळा। आज आमच्या संस्थेमध्ये एकूण 85 विद्यार्थी आहे। वृद्धाश्रममध्ये जवळजवळ 17 एक वयोवृद्ध आजी आजोबा आहे आज, आणि गोशाळेमध्ये जवळजवळ 80 एक भाकडगाई आहे। आणि एवढ्यांचाही संगम एवढं सांभाळण्याचं काम आमचे जय जनार्दन स्वामी अनाथ आश्रम वृद्धाश्रम गोशाळा ही संस्था करते। आज या ठिकाणी माणुसकी फाउंडेशन आणि या माणुसकी फाउंडेशनच्या एक छोट्याशा प्रयत्नातून दरवर्षीच माणुसकी फाउंडेशन काही ना काही वेगवेगळं अनाथ आश्रम उपक्रम राबवत असते। परंतु यावर्षी मुलींना त्यांनी कपडे या ठिकाणी कपडे आणलेत। खऱ्या अर्थाने मी सांगून नाही गारीन टाकायची तिथीनंतर मात्र आपल्या पिल्लांपाशी की या माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक सागरजी निकाळे हे पत्रकार तर आहेच, परंतु अनाथ लेकरांचे मामासुद्धा आहे। गेल्या अनेक वर्षापासून ते अनाथ लेकरांसाठी झटत असतात आणि खऱ्या अर्थाने आजी माणुसकी फाउंडेशनने माझ्या लेकरांसाठी कपडे आणले, मन भरून गेलं, आनंद वाटला की देव म्हणजे स्वतःच्या मुलाला कोणी घेतं हो, परंतु माझ्या अनाथ लेकरांसाठी तुम्ही हा जो या ठिकाणी उपक्रम राबवला, खरोखर तुमचे किती धन्यवाद मानावं तेवढे कमीच आहे। पत्रकार अमोल जाधव, वेगवान महाराष्ट्र, कॅमेरामन नाना सांगले।